आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। आंबेठाण गावातील अंगारमळा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, पाळीव कुत्र्यावर जीवघेणा हल्ला, नागरिक भयभीत। खेड तालुक्यातील आंबेठाण गावातील अंगारमळा परिसरात काल रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने लोकवस्तीत घुसून पाळीव कुत्र्यांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली। या हल्ल्यात एक पाळीव कुत्रा अत्यंत गंभीर जखमी झाला असून बिबट्या आणि कुत्रा यांच्यात चांगलीच झुंज झाल्याचे घटनास्थळी दिसून आले। ही घटना ललित बबन पडवळ यांच्या घरासमोरील अंगणामध्ये घडली। हल्ल्यानंतर घरासमोर बिबट्याचे ठसे मोठ्या प्रमाणात आढळून आले असून रक्ताचे डाग व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट दिसून आले। जखमी कुत्र्याच्या गळ्याला तसेच पायाला बिबट्याने पकडल्याच्या खोल जखमा असल्याचे निदर्शनास आले आहे। कुत्र्याच्या जोरदार भुंकण्यामुळे व आरडाओरड्यामुळे घरातील सदस्य जागे झाले, मात्र बिबट्याच्या भीतीमुळे कोणीही घराबाहेर पडू शकले नाही। या झुंजीमुळे घरातील लोकांसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान घराशेजारी असलेल्या गोठ्यातील गायी व म्हशी थोडक्यात बचावल्या। गोठ्याभोवती पूर्णपणे तारांचे मजबूत कुंपण असल्यामुळे बिबट्याला गोठ्यामध्ये प्रवेश करता आला नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। जर कुंपण नसते तर पशुधनावर मोठा हल्ला होण्याची शक्यता होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत असून खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये यापूर्वीही बिबट्याने ग्रामस्थांवर तसेच लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते आंबेठाण परिसरात झालेल्या औद्योगिक विकासामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असून यामुळे बिबट्यासह अनेक वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत। जंगल क्षेत्र कमी झाल्याने आणि अन्नस्रोत उपलब्ध न राहिल्यामुळे बिबटे लोकवस्तीत शिरत असून सध्या ते प्रामुख्याने पाळीव प्राणी, विशेषतः कुत्र्यांवर शिकार करत असल्याचे दिसून येत आहे। अंगारमळा परिसरात दाट झुडपे, झाडे आणि जंगलात सदृश्य जागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणे मिळत आहेत। अनेक कामगार व वाटसरूंना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। या घटनेबाबत बोलताना ललित पडवळ यांनी सांगितले की, माझ्या घरासमोर बिबट्याचे ठसे आणि रक्ताचे डाग दिसले। कुत्र्याच्या गळ्याला आणि पायाला खोल जखमा झाल्या आहेत। गोठ्याला तारांचे कुंपण असल्यामुळे गायी, म्हशी वाचल्या, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता। दरम्यान परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे तातडीची मागणी केली आहे की, भविष्यात मानवी जीवनावर हल्ला होण्याआधीच योग्य व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात। बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावणे, रात्रीची गस्त वाढवणे, लोकवस्तीजवळील दाट झुडपे साफ करणे तसेच नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणे, अशा उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे। या घटनेमुळे आंबेठाण व परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाकडून त्वरित ठिकाणची पाहणी करून कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, असे आमचे प्रतिनिधी दीपक पडवळ यांनी कळवले।